जागतिक चालक दिन आहे. चालकांचा अनेक प्रश्न आणि व्यथा या ठिकाणी आहेत. तर त्याबद्दल सरकार तुमच्या ठिकाणी आहे. तर त्या ठिकाणी तुम्ही काय असं नियोजन केलेलं आहे? या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा 17 सप्टेंबर हा जन्मदिवस आहे. 17 सप्टेंबर हा जन्मदिवस ते 2 ऑक्टोबर गांधी जयंती हा पंधरवडा आम्ही सेवा पंधरवडा म्हणून साजरा करतो. खरं तर आज त्या अनुषंगानं चालक दिन देखील आहे. भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष संभाजीराव आर्डे यांच्या संकल्पनेतून या चालक दिनाच्या निमित्तानं आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज या परिसरातील जवळपास 750 चालकांचा सन्मान करण्याचं धोरण या निमित्तानं स्वीकारलेलं आहे. आपण विचारलेला प्रश्न आहे की आज चालक दिन आहे, चालकांच्या अनेक व्यथा आणि वेदना या निमित्तानं याबद्दल आपण काय सांगाल? खरं तर या चालकांच्यासाठी किंवा जे एसटीचे चालक आहेत, एसटीचे वाहक आहेत, यासाठी महाराष्ट्र शासन अतिशय चांगल्या पद्धतीच्या योजना सुविधा निर्माण करत आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून जी महामार्गाची सुविधा उपलब्ध झालेली आहे, या महामार्गावरती अनेक ट्रक चालक जातात, अनेक एसटी चालक जातात, अनेक वाहनांचे चालक जातात. त्यांच्यासाठी चांगल्या पद्धतीच्या सुविधा निर्माण व्हावा, त्यांना विश्रांतीसाठी चांगलं स्थळ निर्माण व्हावं, त्यांच्या आरोग्याच्या सुविधा चांगल्या पद्धतीने मिळाव्यात, यासाठी प्रत्येक 50 किलोमीटरला नरेंद्र मोदी यांनी या चालकांसाठी काही विसावा कक्ष नावाची संकल्पना या निमित्तानं आणलेली आहे. अशी संकल्पना या चालकांच्या साठी आणलेली आहे आणि भविष्य काळात या चालकांना यांचा भविष्यकाळ आणि त्यांचा कुटुंबियांचा भविष्यकाळ चांगल्या पद्धतीने जावा, यासाठी काही चांगल्या योजना आणता येतील का, अशा पद्धतीचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी म्हणून आपण महाराष्ट्र शासनाकडे निश्चितपणानं करू आणि चालकांना सुविधा देण्यासाठी आम्ही यथायोग्य पद्धतीनं मार्गक्रमण करू.